काय खरोखर ख्रिस्त उठविला गेला नाही काय? होय प्रियानो, तुम्हा सर्वांना प्रेज लॉर्ड, प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. आजचा जो माझा विषय आहे तो आहे 1 कोरिंथीचा 15वा अध्याय आणि त्याचं 13 वचन आणि 16 वचन. ते वचन जर वाचलं तर तुमच्यातील किंवा आपले विश्वासणारे, नवीन विश्वासणारे अनेक बंधू असतील, ते संशयात पडत असेल, त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होत असेल की हे वचन असं का लिहिलेलं आहे इथे. तर मी तुमच्यासाठी प्रथम वचन वाचतो. ते 2 वचन अगदी महत्वाचे आहे. ते वचन मी तुमच्यासाठी वाचतो प्रियानो. जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. 1 कोरिंथ 15:13. जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. हे वचन वाचून अनेक लोकांना हे वचन समजलं नसेल प्रियानो आणि समजत देखील नसेल. परंतु मी आज ह्या व्हिडिओमध्ये या वचनाचा उलगडा करून सांगणार आहे. येथे ह्या ठिकाणी पौलाला काय सांगायचं आहे, कोरिंथीकराच्या मंडळीला काय सांगायचं आहे आणि त्याच्यामधलंच ह्याच अध्यायामधलं 16वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. तर प्रियानो, या ठिकाणी कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही, असं हे जे वचन पौल ह्या ठिकाणी जे सांगत आहे, कोरिंथीकराच्या मंडळीला येथे पौल सांगत आहे. हे का सांगत आहे? ह्या ठिकाणी काय सांगायचं आहे पौलाला? होय प्रियानो, मी तुम्हाला सांगत आहे की पौलाला हेच सांगायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलंच आहे. होय प्रियानो, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान झालेलं आहे त्या पुनरुत्थानानंतर येरुशलेममध्ये, बेथलेहेममध्ये, इस्रायलमध्ये सगळीकडे हीच चर्चा होती की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे. कारण की जर तुम्ही 12 वचन जर वाचलं तर 12 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. आता ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे. प्रेज लॉर्ड. ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहे अशी त्याच्याविषयी म्हणजे ख्रिस्ताविषयी घोषणा होत आहे. आणि सगळीकडे हीच घोषणा होत आहे, सगळीकडे हीच घोषणा होत होती प्रियानो की ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेलेला आहे. होय प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त खरोखर मरणातून जिवंत झालेला आहे. तो मेलेल्यातून उठविला गेला आहे. त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे. त्याने क्रूस खांबावर स्वतःचा जीव दिला, स्वतःचं बलिदान केलं, स्वतःचं पवित्र रक्त सांडवलं, तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. होय प्रियानो, आणि तुमच्या मनात, अंतःकरणात शंका येऊ देऊ नका की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे की नाही. परंतु हे जे वचन आहे, हा जो अध्याय आहे 1 कोरिंथीचा 15वा अध्याय आणि 12 ते 20 वचन, हे जर तुम्ही वाचत असाल आणि ते वाचल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये शंका, तुमच्या मनामध्ये संशय निर्माण होत असेल तर तसा संशय निर्माण येऊ देऊ नका. कारण की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनातली शंका पूर्णपणे निघून जाईल प्रियानो. आणि पुन्हा एकदा वाचतो 12 वचन. आता ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे. आणि सगळीकडे हीच घोषणा होत होती. सर्व येरुशलेममध्ये, बेथलेहेममध्ये, इस्रायलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाला आहे. त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे. त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे अशी सगळीकडे घोषणा झालेली आहे आणि घोषणा होत होती. तर प्रियानो, त्याच्याच पुढचं मी तुमच्यासाठी वाचतो. तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात, हे कसे? होय प्रियानो, त्या ठिकाणी बेथलेहेममध्ये, येरुशलेममध्ये जे लोक होते, काही लोक, कित्येक जण म्हणत होते, ते लोक म्हणत होते की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं नाही. आणि ते लोक असं म्हणत होते की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं नाही. म्हणून पौलाला इथे ठामपणे सांगायचं आहे, पौलाला ताकीद देऊन सांगायचं आहे, पौल दबाव टाकत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे आणि झालेलंच आहे. म्हणून पौल त्याविषयी सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे. आणि हे जे कित्येक जण आहे ना, 12व्या वचनामध्ये कित्येक जण म्हणत आहे की तुमच्यामधील कित्येक जण म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं नाही. ते कोण आहे? हे सर्वात महत्वाचं. हे तुम्ही जाणून घ्या की ते कोण आहे जे म्हणत आहेत की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं नाही. आता मी तुम्हाला घेऊन जातो प्रियानो मत्तई शुभवर्तमान त्याचा 22वा अध्याय आणि त्याचं 23वा वचन. जर तुमच्याकडे आता बायबल असेल तर तुम्ही देखील ते उघडून वाचू शकता. मत्तई शुभवर्तमान त्याचा 22वा अध्याय आणि 23वा वचन. पुनरुत्थान होत नाही असे म्हणणाऱ्या सदुक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्याला विचारले. आता बघा, हे जे सदुकी लोक आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारत आहेत. आणि हे जे सदुकी लोक आहे ते काय विश्वास ठेवतात माहिती? त्यांचा विश्वास काय आहे की पुनरुत्थान होत नाही असे म्हणणारे सदुकी. आणि हे जे सदुकी आहेत ना प्रियानो, हे पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाही, पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवत नाही, देवदूतांवर देखील विश्वास ठेवत नाही. म्हणजे ते
अनंत काळचं जे जीवन प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेलं आहे, सार्वकालिक जीवन जे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेलं आहे, त्या सार्वकालिक जीवनावर हे सदुकी लोक विश्वास ठेवत नाही. आणि हेच सदुकी लोक करिंथेतल्या मंडळीमध्ये त्यांचे कान भरत होते प्रियानो. त्यांच्यामध्ये ही बातमी पसरवते, ही गोष्ट, ही जी खोटी गोष्ट ती पसरवत होते की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्तासंग त्यांचा वादविवाद झालेला आहे. या ठिकाणी मत्तई सुवर्तमान त्याचा 22वा अध्याय आणि 23 वचन इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की पुनरुत्थान होत नाही असे म्हणणाऱ्या सदुक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्याला विचारले. आता हे जर तुम्ही वाचलं तर तेव्हा तुम्हाला समजाल की मत्तई सुवर्तमान त्याचा 22वा अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जे सदुकी लोक आहे, जे पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाही, त्यांना निरुत्तर केलेलं आहे प्रियांनो. तुम्ही वाचलं तर तुम्हाला समजेल. आणखी एका ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जातो. प्रेषितांचे कृत्य त्याचा 23वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन आपण वाचूया. प्रेषित 23:8. कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही असे सदुकी म्हणतात. बघा ह्या ठिकाणी प्रेषित 23:8 मध्ये काय, पुनरुत्थान नाही, देवदूत नाही आणि आत्माही नाही असे सदुकी म्हणतात. म्हणजे जे सदुकी लोक होते ते पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नव्हते, म्हणजे सार्वकालिक जीवनावर विश्वास ठेवत नव्हते, पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवत नव्हते, स्वर्गदूतांवर देखील ते विश्वास ठेवत नव्हते प्रियानो. आणि हे सदुकी लोक जे सार्वकालिक जीवनावर पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाही, तेच सदुकी लोक करिंथेतल्या मंडळीला त्यांना भ्रमात पाडत होते. त्यांना ते सांगत होते की प्रभू येशूचं पुनरुत्थान झालेलं नाही. आणि हे सांगत असताना पौलाला ही गोष्ट कळाली की हे जे लोक आहे, सदुकी लोक आहे, हे करिंथेकराच्या मंडळीला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं नाही. म्हणून त्या ठिकाणी पहिले करिंथ्याचा 15वा अध्याय त्याच्या 12व्या वचनापासून 20व्या वचनापर्यंत पौल त्यांना ताकीद देतो आहे की तुमच्यातील जे कित्येक जण आहेत ते म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाले नाही, हे असे कसे. आणि त्या ठिकाणी पौल त्यांना सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलंच आहे. जर तुम्ही 20वं वचन वाचलं तर त्या ठिकाणी सांगितलं आहे की पौल म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलंच आहे. आणि हे जे करिंथेकराची मंडळी होती ती पौलाने स्थापित केलेली होती प्रियानो. आणि नक्कीच आज तुम्हाला ह्या वचनाचा उलगडा समजलेला असेल. इथे असं का लिहिलेलं आहे, हे कोण लोक आहे जे म्हणत होते की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं नाही. हे ते लोक आहे यहूदातले 2 गट आहे, एक सदुकी आणि एक परुषी. तर जे सदुकी होते ते पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाही, स्वर्गदूतांवर, पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवत नाही. परंतु जे परुषी लोक आहेत ते दोन्ही गोष्टींवर विश्वास ठेवतात, पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात, सार्वकालिक जीवनावर विश्वास ठेवतात, पवित्र आत्म्यावर पण विश्वास ठेवतात. आणि नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे देवाचं वचन समजलं असेल, देवाच्या वचनाचं ज्ञान आज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलेलं असेल प्रियानो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रेज लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज